नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचं, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्रजी शिकत असतो. आज मी एक कमेंट वाचणार आहे. तुमच्यापैकी एकानेच मला ही कमेंट केली होती मागच्या काही व्हिडिओमध्ये. ती कमेंट काय आहे जरा पटकन वाचूया, मग आपण सुरुवात करूया. हॅलो मॅडम, माझं नाव नेहा आहे. मी तुमचं चॅनल हे बघते आणि त्यातून मी बरंच काही शिकले पण आहे. पण बोललेलं मला समजतं, वाचायला येतं. मी एक ग्रॅज्युएट आहे, पण मला समोरच्या बरोबर बोलायला खूपच टेन्शन येतं, भीती वाटते. असं वाटतं की आपण बोललेलं ऐकून समोरची व्यक्ती आपल्याला हसेल आणि मग हे सगळे विचार करून मी बोलतच नाही. त्यामुळे एवढी शिकलेली असून सुद्धा मला इंटरव्ह्यूच्या वेळी न बोलता आल्याने मला काही चांगली नोकरी पण मिळत नाही आहे. मॅडम, तुम्ही इंग्लिश बोलण्यासाठी, आपला कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगा ना. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. तर मंडळी, मुद्दाम मी तुम्हाला ही कमेंट वाचून दाखवली कारण मला खात्री आहे की 90% लोकांचा तुमचा हाच प्रॉब्लेम आहे की समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे सगळं इंग्लिश कळतं आणि उत्तम पद्धतीने वाचता पण येतं, पण आपण बोलायला गेलो तर भीती वाटते. असं वाटतं की मला सुद्धा लोक हसतील, मग आपण त्या भीतीने बोलतच नाही. बात तो सही है. आणि तुम्ही जर त्यापैकी एक असाल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी असे काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला देखील स्वतःमध्ये अगदी काही दिवसांमध्येच फरक जाणवेल. ओके, फारच सोप्या आणि सहज अशा या ट्रिक्स आहेत. तुम्ही एकदा त्या लक्षात ठेवल्या की तुमचं इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स तर वाढेलच, पण त्याबरोबर तुमची इंग्लिश बोलण्याची भीती देखील जाईल, मोडेल. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी दरवेळेसप्रमाणे अजून एक गोष्ट शेअर करणार आहे. ती म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला इंग्लिशमध्ये कोणत्या वेळी काय ग्रीटिंग्स द्यायचे, कशा प्रकारे ग्रीटिंग्स करायचे हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचं ते म्हणजे इंग्लिशचं प्रेशर घेणं सोडा. ती फक्त एक भाषा आहे, ठीक आहे. इंग्लिश आलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं किंवा जग जिंकता येतं असं काही नाही आहे. मला मान्य आहे की इंग्लिश भाषा आजकालची गरज आहे. इंग्लिश तुम्हाला जितकं समजेल, जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला येईल, पण त्या भाषेला अगदी घाबरून गेल्याने, त्याची भीती बाळगल्याने तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स लो होईल. त्यामुळे इंग्लिशला घाबरून न जाता मी जे काही टिप्स सांगते त्याचा तुम्ही ट्राय करून बघा, प्रॅक्टिस करून बघा, अंमलात आणून बघा. आणि अजून एक, लोक हसतील म्हणून कधीच निराश व्हायचं नाही, होऊ नका. कारण लोक आपल्याला हसायलाच असतात, ठीक आहे. आपण बोलताना चुकलो तर सॉरी म्हणून लगेच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि घाबरून न जाता आपण सुद्धा वातावरण हलकं करायचं एक छानशी स्माईल करून, ठीक आहे. आपण काही केलं तरी लोक आपल्याला हसणारच आहेत. तुम्ही आज वेगळे कपडे घाला, लोक तुम्हाला जज करतील. तुम्ही वेगळी पर्स घ्या, लोक तुम्हाला जज करतील. तुम्ही काहीतरी वेगळं तुमचा केसांचा पेहराव करा, लोक तुम्हाला जज करतील. तुम्ही काहीतरी बोला, वागा, कशा प्रकारे बसताय, लोक तुम्हाला जज करणारच आहेत आणि तुम्हाला हसणारच आहेत. लोकांचं कामच आहे, ठीक आहे. पण सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. त्यामुळे लोकांची चिंता तुम्ही सोडून द्या. एकच आयुष्य मिळतं, छानपणे स्वतःसाठी जगायला शिका, ठीक आहे. आता बघा, याने तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. तर मित्रांनो, मला असं सांगायचं होतं की आपण बघा, मराठी एवढी चांगली का बरं बोलतो? कारण ती आपण सतत ऐकत असतो. आपल्या घरी किंवा आजूबाजूला लहान मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा मला सांगा, त्या बाळाला लगेच बोलता येतं का? नाही ना. तरी पण आपण काय करतो, त्या बाळाशी सतत त्याचं जन्माच्या पहिल्या दिवसापासून आपण त्याच्याशी बोलत राहतो की नाही. का बाळाला येतच नाही म्हणून आपण बाळाशी बोलतच नाही, असं आपण नाही करत. आपल्याला माहीत असतं तो बाळ आपल्याला उत्तर देणार नाहीये, तरी सुद्धा आपण त्याच्या सोबत बोलतच राहतो. आणि मग साधारण 1.5 ते 2 वर्षानंतर ते बाळ पण आपल्याशी तुटक फुटक का होईना बोलायला सुरुवात करतं आणि मग कालांतराने मस्त आपल्यासारखं ते बाळ बोलू शकतं. मग आपण घरी त्याच्यासोबत मराठी बोलत असू तर ते बाळ मराठी बोलतं. जर आपण घरी हिंदी बोलत असू तर ते बाळ हिंदी बोलायला लागतं. म्हणजे आपण घरी सतत कोणत्या कोणत्या भाषांमध्ये मुलांसोबत बोलतोय तीच भाषा मुलं शिकणार आहेत. आणि आजकाल तर हिंदी लहान मुलांना शिकवायला पण लागत नाही. का बरं? कारण का टी व्ही आहे, टी व्हीवरच्या सारख्या मालिका किंवा
वेगवेगळ्या मूवीज पिक्चर पाहून ते आपोआप हिंदी बोलायला लागतात. आता जर मराठीच माणूस आहे पण एखादं मूल परदेशी जन्माला घातलंय तर त्या बाळाला परदेशची आपोआप भाषा येणारच आहे, हो की नाही? मग असं का बरं असेल याचं उत्तर पण मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, बाळ असताना ते सतत आपल्या गोष्टी ऐकत असतं. आपण कोणत्या भाषेमध्ये बोलतोय ते सतत ते आत्मसात करत राहतं. आणि हिंदीचं म्हणाल तर आपली मुलं सुद्धा हिंदी भाषा सतत टीव्हीवर ऐकत असतात आणि मग ती मुलं सुद्धा हिंदी भाषा आत्मसात करत असतात. काय बरोबर बोलते ना? आतापर्यंत बोललेलं पटतंय की नाही मला कमेंट करून सांगा मॅडम, हो नाही जे काही आहे. ओके, मग आता इंग्लिश सुद्धा तसंच आहे. ऐकल्याने हिंदी मराठी भाषा येते, तसंच इंग्लिश ऐकल्याने इंग्लिश भाषा हे नक्कीच येते. हवं तर एकदा ट्राय करून बघा. म्हणजे आजची माझी नंबर 1 टिप हीच आहे तुम्हाला की सतत इंग्लिश ऐका. मग आता प्रश्न पडला असेल तुम्हाला की काय ऐकू, तर याचं उत्तर पण माझ्याकडे आहे. मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे, काळजी करू नका. आणि ते म्हणजे तुम्ही अगदी इंग्लिशमधलं काहीही ऐकू शकता. म्हणजे कोणता एक इंग्लिश टीव्ही चॅनल घ्या किंवा इंग्लिश बातम्या घ्या किंवा इंग्लिश मोटिवेशनल व्हिडिओ ऐका जे भारतीय लोकांचेच आहेत. तुम्हाला जर स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही रेसिपी ऐकू शकता इंग्लिशमध्ये. तुम्हाला ज्याची आवड आहे ते तुम्ही सतत ऐकत राहा. सुरुवातीला अगदी 10 मिनिटांनी सुरुवात करा आणि हळूहळू तुमच्या ऐकण्याची वेळ वाढवा. आणि मित्रांनो, हे जे इंग्लिश ऐकणं आहे ते अगदी तुम्ही सहजपणे कुठेही करू शकता. म्हणजे अगदी बसनी प्रवास करताय किंवा ऑफिसला जाताना कानात हेडफोन घालायचे आणि ऐकायला सुरुवात करायची. ठीक आहे, किंवा स्वयंपाक करताय, स्वयंपाक करताना ऐकू शकाल. ठीक आहे, रोज 10 मिनिटं तरी काहीतरी ऐका. ठीक आहे मंडळी, माझे बाबा मी लहान असताना मला सतत ना न्यूजपेपर वाचायला लावायचे. मला खूप बोर व्हायचं पण मला ते वाचायला लावायचे कारण इंग्लिश बोलता यावं म्हणून आणि माझं नॉलेज वाढावं. ठीक आहे, त्यासाठी मला बाबा पेपर वाचायला लावायचे. पण रोज असं सतत इंग्लिश ऐकल्याने मला इंग्लिश बोलता आलंय हे मात्र खरंय. आता माझ्या केसमध्ये थोडीशी मी लकी होते. पप्पांना इंग्लिश येत होतं, पप्पा माझ्याशी थोडेसे वर्ड्स इंग्लिशमध्ये बोलायचे लहानपणापासून. पण सगळ्यांच्या घरी असं वातावरण असतं असं नाही. त्यामुळे आपल्याला थोडेसे अजून कष्ट घ्यावे लागतील पण तुम्हाला नक्की इंग्लिश बोलता येणार. आता तुमच्या काहींचा असं मत असेल की मगाशी मी जे बोलले की परदेशी मुलं त्यांची भाषा कशी काय बोलतात, मग आपली भाषा कशी बोलतात, कारण आपल्याकडे तसंच वातावरण आहे. म्हणजे काय, जर इंग्लिश बोलायचं असेल तर आपल्या आजूबाजूला कोणी इंग्लिश बोलणारं आहे का, तर नाही आहे, सगळे मराठी बोलतात. मग आम्ही वातावरण कसं निर्माण करू हा तुम्हाला प्रश्न पडला असणारच आहे. मग तुम्हाला पडला होता हा प्रश्न तर कमेंट का नाही केलीत तुम्ही त्याच वेळेस? मला नंतर कळतं की अच्छा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, त्याचं सुद्धा उत्तर मीच देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इंग्लिशचं वातावरण स्वतःभोवती निर्माण करू शकता. ते कसं तर मी सांगते. तुम्ही जो विचार करताय, ठीक आहे, तुम्ही जो विचार करताय अगदी साधा, म्हणजे अगदी मी अंघोळीला चालले, मला उशीर झालाय, माझी बस चुकेल, मी आज कोणते कपडे घालू, स्वयंपाकाला कोणती भाजी करू, आता मी झोपते, मला आज कंटाळा आलाय, असे आपण दिवसभरात अनेक विचार करत असतो की नाही. नकळतपणे मराठीमध्ये आपले हे विचार सुरू असतात आपल्या मनात. तर ते विचार तुम्ही इंग्लिशमध्ये करायला सुरुवात करा. ठीक आहे, समोरची वस्तू दिसेल त्या वस्तूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे विचार करा. याने तुमचा शब्दकोश वाढेल, वोकॅब्युलरी वाढेल. म्हणजे टिप नंबर 2 आहे, आपल्या आजूबाजूला वातावरण आहे. ओके, ते वातावरण आपल्याला इंग्लिशमय करून टाकायचं आहे. इंग्लिश वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सतत इंग्लिशमध्ये आपले विचार करायला सुरुवात करायची आहे. मनातल्या मनातच आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे हे तुम्ही पक्क ठरवून टाका. पहिले 2-3 दिवस तुम्हाला नक्कीच कठीण जातील. तुम्हाला कळणार नाही की अरे मी काय बोलतेय, किंवा तुम्ही विसरून जाल की आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करायचा आहे. पण हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस होईल. तुम्ही सुरुवातच नाही केली, तुम्ही चुकाच नाही करणार. चुकाच नाही केलं तर तुम्ही शिकणार कसं आहात? त्यामुळे हळूहळू प्रॅक्टिस केल्याने याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. ठीक आहे, त्यामुळे तुमचं नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. ते पण अगदी थोड्याच दिवसांमध्ये. पण नक्की हे रोज करा. आणि जे काही तुम्हाला विचार येतील, आता लाईट बंद करायचंय, दूध संपलंय, दूध आणायचंय, छोटे छोटे विचार इंग्लिशमध्ये करायला सुरुवात करा. ओके, आता माझी टिप नंबर 3 काय आहे? टिप नंबर 3 आहे ऑब्झर्वेशन. म्हणजे काय तर निरीक्षण. म्हणजे तुम्ही रोज एखादा इंग्लिशमधला व्हिडिओ बघा, अगदी 10 मिनिटच का होईना, एखादा इंग्लिश पिक्चर बघा आणि ते बघत असताना त्यामधले लोक कसे बोलतायत त्याचं नीट निरीक्षण करा. आणि एखादा नवीन शब्द आढळला तर लगेच तो कुठेतरी लिहून ठेवा. एक बुक बनवा, त्याचा अर्थ माहिती करून घ्या.
अजून त्याच्या शब्दा रिलेटेड काय सेंटेन्सेस होऊ शकतात ते तुम्ही बुकमध्ये लिहा. कोणी तुमच्यासमोर इंग्लिशमध्ये बोलत असेल तर मन लावून ते ऐका. ओके, ऑब्झर्व करा आणि तसंच बोलण्याचा प्रयत्न देखील करा. बोलण्याचा प्रयत्न करताना अगदी छोटे छोटे वाक्यापासून सुरुवात करा. असं नाही म्हणत की डायरेक्ट तुम्ही ॲडव्हान्स लेवलचं 10 वर्ड्सवालं एक वाक्य बोला, असं मी नाही म्हणत आहे. छोटी छोटी वाक्य तयार करायला सुरुवात करा आणि बघा, असं केल्याने तुमच्या पद्धतीमुळे इंग्लिश शिकण्याच्या वेमध्ये नक्कीच तुम्हाला सुधारणा वाटेल, थोडासा कॉन्फिडन्स तुमचा वाढेल. तर मंडळी, माझ्या सांगण्याचा हेतू काय होता? बऱ्याचदा काय होतं आपण लोक काय म्हणतील हे आधीच आपण विचार करायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की माझ्या समोरच्या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्ती चांगलं इंग्लिश येतंय, त्यामुळे हा व्यक्ती मला हसेल, मग मी बोलतच नाही. त्यामुळे काय होतं, तुम्हाला जे व्यक्त करायचंय ते तुम्ही व्यक्तच होऊ शकत नाही. तुमच्याकडे चांगला मुद्दा असेल, त्या समोरच्याला कमी नॉलेज असेल तुमच्यापेक्षा, तुम्हाला अधिक माहिती आहे, पण तरीही तुम्ही अगदी भीतीपोटी ती माहिती बोलू नाही शकत. कारण का तुम्हाला काय वाटतंय, समोरचा व्यक्ती हसेल का मला इंग्लिश येत नाहीये. ओके, तर काय आहे बघा, इंग्लिश ही फक्त एक कम्युनिकेशनचा एक मोड आहे. ओके, इंग्लिश ज्याला येतं तो सर्वात भारी असं होत नाही. ठीक आहे, इंग्लिश ही एक भाषा आहे. जसं आता तुम्हाला मी काय बोलतेय हे समजतंय, मला काय तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा आहे हे तुम्हाला समजतंय. कशामुळे समजतंय? कारण तुम्हाला ती भाषा येते आणि मला जे म्हणायचं आहे ते मी छानपणे कन्वे करते, तुम्हाला समजतंय. मग इंग्लिश पण एक भाषा आहे. आता हेच सगळं जर का मला इंग्लिश भाषेमध्ये कन्वे करायचं असतं तर मी इंग्लिश भाषेमध्ये बोलले असते आणि तुम्हाला कळलं असतं नसतं. पण मला म्हणायचं आहे की कन्व्हे करायचा आहे मेसेज, त्यासाठी भाषांचा वापर केला जातो. तुम्ही जर का खूप आधी गेलात तर लँग्वेज ही क्रिएटच का झाली? आपण हातवारे करून पण सांगू शकलो असतो, पण लँग्वेज क्रिएटच का झाली की मला जे म्हणायचं आहे ते मला तुझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे व्यवस्थितपणे, म्हणून भाषा निर्माण झाली. बरोबर, पटतंय? तर मग आता कुठलीही भाषा असो, मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, सगळ्या ह्या भाषा आहेत. कुठलीही भाषा जास्ती भारी असं नसतं. ठीक आहे, इंग्लिश ज्याला येतं तो भारी असं नाहीये, मराठी ज्याला येतं तो कमी असं नाहीये. मी मराठी आहे आणि मी इंग्लिश बोलते म्हणजे मी शायनिंग मारतीये आणि मराठीबद्दल मला अभिमान नाहीये असं पण नाही. ओके, असं अजिबात नाहीये. बऱ्याचदा असं होतं, मी स्वतः माझ्या फ्रेंड्सना सांगून ठेवलंय की मला इंग्लिशची प्रॅक्टिस, तुम्हाला खोटं वाटेल पण मी खरंच माझ्या फ्रेंड्सना सांगून ठेवलंय, मी स्क्रीनशॉट पण पाठवेन. मी माझ्या बऱ्याचशा सोसायटीमधल्या फ्रेंड्सना सांगून ठेवलंय, कारण का आम्ही रोजच भेटत असतो, की मी ट्राय करणार आहे जास्तीत जास्त इंग्लिश बोलायला, कारण का मला माझी वोकॅबलरी वाढवायची आहे. पण तुम्ही ह्याचा अर्थ वेगळ्या अर्थाने नका घेऊ. तुम्हाला जर मराठीत उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही बिंदासपणे मराठीत उत्तर द्या. पण माझ्या प्रॅक्टिससाठी मी फक्त सांगून ठेवलं की मी थोडंसं ट्राय करणार आहे, मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, असं मी माझ्या फ्रेंड्सना सांगून ठेवलंय. का मी सांगून ठेवलंय? कधी कधी असं होतं की आपल्याला फ्रेंड्स पण जज करतात की अरे आली मोठी ही इंग्लिश बोलणारी, शायनिंग मारतीये. तर असं होऊ नये. आणि मला माझ्या फ्रेंड्समध्ये कॉन्फिडन्स आहे की माझ्यावर कोणी हसणार नाही किंवा मला कोणी जज करणार नाही. तर मी आधीच सांगून ठेवलंय की मला अशी प्रॅक्टिस करायची आहे, त्यामुळे मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे. तर तुम्ही काही त्याचा वेगळा अर्थ काढून घेऊ नका. तुमच्या जीवनात असे फ्रेंड्स नसतील तर अजून एक उत्तम प्रकार तुम्ही करू शकता, दॅट इज आरशासमोर उभं राहून इंग्लिश बोला. काही बोला. आजच्या दिवसभरात काय काय घडलं हे इंग्लिशमध्ये बोलायचं ट्राय करा. अगदी तुम्हाला सुरुवातीला बोलायला जमत नसेल, हवं तर तुम्ही वर्ड्स, तुम्ही आज काय नवीन गोष्टी बघितल्या, काय तुम्हाला ऐकू आलं नवीन, जसं मगाशच्या टिपमध्ये मी सांगितलं, एक तुम्ही डायरी मेंटेन करा, अर्थ लिहा, नवीन शब्द शिका. शिकण्यासारखं एवढं आहे ना फ्रेंड्स. सेल्फ स्टडी मी तुम्हाला एवढ्या टिप्स देऊ शकते ना. अजून एक टिप द्यायची झाली तर स्टिकी नोट्स असतात बघा, स्टेशनरीच्या दुकानात मिळतात स्टिकी नोट्स. अशा त्या म्हणजे तुम्ही काहीतरी लिहायचं त्याच्यावर आणि ते असं काढायचं आणि आपण कुठे पण चिटकवू शकतो आणि ते चिटकवल्यावर अगदी त्याचं स्ट्रॉंग ग्लू नसतो, आपण लगेच ते काढू पण शकतो. स्टिकी नोट्स असं त्यांना म्हणतात. त्याच्यावर पण तुम्ही लिहू शकता. म्हणजे काय म्हणायचं मला, फॉर एक्झाम्पल दरवाजाला डोर म्हणतात. अगदी सोपं एक्झाम्पल देते, सगळ्यांनाच माहिती आहे की दरवाजाला डोर असं म्हणतात. पण मग तुम्ही दरवाजाला ती एक स्टिकी नोट लावा आणि इंग्लिशमध्ये दरवाजाला डोर म्हणतात, म्हणून त्या स्टिकी नोटवर DOOR डोर असं लिहा आणि असं घरच्या सगळ्या वस्तूंबरोबर करा. मग कबर्ड, विंडो, कर्टन्स, किचन कॅबिनेट्स, किचन सिंक, किचन टाईल्स किंवा जे काही असेल वेगळ्या वेगळ्या गोष्टी घरातल्या. ओके,
त्याच्यावर तुम्ही स्टिकी नोट लावा आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे लिहून काढा. म्हणजे तुमची वोकॅबलरी पण वाढेल. असे असंख्य गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. पण कधी होईल हे सगळं? जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, जेव्हा तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं आहे, तुम्हाला काहीतरी घडवायचं आहे किंवा तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट हवी आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टी होतील. जर तुम्ही आधीच खचून गेलात की अरे मला इंग्लिश येतच नाही आहे, मी बोलणारच नाही आहे किंवा समोरच्या व्यक्तीला चांगलं येतं आहे आणि म्हणून मला सगळे कमीच लेखत आहेत, जर आधी तुम्ही निगेटिव्ह विचार करत बसलात तर तुम्हाला कधीच इंग्लिश येणार नाही आहे. त्यामुळे असे विचार करणं थांबवा. असे विचार आपल्याला करायचे नाही आहेत. सो मी अगदी सिंपल छोट्या 3 टिप्स सांगितल्या. त्या 3 टिप्स नक्की फॉलो करा. आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला की अजून काहीतरी माहिती हवी आहे किंवा अजून एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये तुम्ही अडकून बसताय, तुम्हाला नाही येते बोलता, तर मला जरूर 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 कमेंट करून सांगा. मी ती कमेंटवर रिप्लाय करेन. जर तुमचा जेन्युइन काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवा. मी त्या कमेंट्सना रिप्लाय करेन. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अगदी मोफत आहे, फ्री आहे. ऑलराईट, व्हिडिओ संपलेला नाही आहे. सुरुवातीला मला आठवतंय मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला सांगेन की ग्रीटिंग्स इंग्लिशमध्ये कशा प्रकारे करायची, कधी करायची, हे मी तुम्हाला शेवटी एक टिप देणार आहे. सध्या मी काय केलं आहे, सध्या तुम्हाला दिसत असेल तर ऑक्टोबरपासून मी एक नवीन रूप दिलं आहे चॅनलला. तुम्हाला मी साडीमध्ये दिसत असेल, सगळे व्हिडिओ आपले साडीमध्ये येत असतात. मी असा विचार केला की अरे मी जर मराठी माणसांसाठी मराठीमधून इंग्लिश शिकवतीये तर मग मराठी वेशभूषासुद्धा मी आत्मसात करायला पाहिजे. आणि त्यासाठी ऑक्टोबरपासून माझा हा छोटासा प्रयत्न आहे की मी साडी नेसून तुम्हाला शिकवती आहे. तसंच छोटे छोटे बदल की आपला दर शुक्रवारी आधीपासून व्हिडिओ येतोच आहे. दर शुक्रवारी आपले लॉंग व्हिडिओज येतात, ते येत राहणार आहेत. दर दिवसाला छोटे छोटे 15-20 सेकंडचे शॉर्ट्स येतात, ते येत राहणार आहेत. आणि दर लॉंग व्हिडिओमध्ये मी शेवटी तुम्हाला एक एक्स्ट्रा काहीतरी टिप्स सांगणार आहे. म्हणजे आजचा विषय जरी मी तुम्हाला वेगळा सांगते आहे, आज आपण टिप्स आणि ट्रिक्स बघितले, इंग्लिशचा कॉन्फिडन्सबद्दल आधी आपण बोललो, पण तरी व्हिडिओच्या शेवटी मी अजून काहीतरी एक्स्ट्रा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आहे, ज्याने तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये फायदा होईल इंग्लिश रिलेटेड. तसंच मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, तर आता मी सांगते तुम्हाला की गुड मॉर्निंग असेल किंवा गुड नाईट असेल तर ह्या गोष्टी कधी विश करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की माझ्यासोबत असं बऱ्याचदा होतं की माझे बरेच स्टुडंट्स ना परदेशी असतात. मग ऑनलाईन बोलताना जरी भारतीय वेळेनुसार मी संध्याकाळी बोलत असेल तरी ते मला गुड मॉर्निंग असं विश करतात आणि मग म्हणतात मॅम मी कॅनडाला आहे किंवा मॅम मी अमेरिकेला आहे आणि आमच्या इथे आत्ता सकाळ चालू आहे म्हणून मी तुम्हाला असं विश केलं. ओके, असं या मागचं लॉजिक सांगतात. आता मला सांगा मंडळी, आपण समोरच्या व्यक्तीला हॅपी बर्थडे असं कधी विश करतो बरं? आपल्या वाढदिवसाच्या दिवशी विश करतो समोरच्याला हॅपी बर्थडे, का जेव्हा समोरच्या व्यक्तीचा हॅपी बर्थडे असतो तेव्हा आपण त्याला हॅपी बर्थडे विश करतो? ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या दिवशी आपण त्याला विश करतो, बरोबर की नाही? हा नियम आहे सोपा. तर तसंच ग्रीटिंग्सचं सुद्धा आहे. ओके, गुड मॉर्निंग कधी म्हणायचं, गुड नाईट कधी म्हणायचं, ह्याचा पण एक काहीतरी वेळ दिलेली आहे. म्हणजे जरी तुम्ही कॅनडा, अमेरिका कुठेही असाल तरी सुद्धा जर समोरच्या व्यक्तीकडे जर मॉर्निंग आहे तर त्याला गुड मॉर्निंगच म्हणायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीनुसार तुम्ही विश करा. ओके, तर गुड मॉर्निंग म्हणायची नेमकी वेळ काय आहे? काय असेल बरं? कमेंट करून सांगताय का? गुड मॉर्निंग नेमकं कोणत्या वेळेत म्हणू शकता तुम्ही? पटकन कमेंट करून सांगा. तर 2 मिनटं पॉज करा कारण मी आता उत्तर सांगणारच आहे. गुड मॉर्निंग म्हणण्याची वेळ आहे सकाळी 5 ते 12. ओके, 5 AM to 12 PM तुम्ही गुड मॉर्निंग म्हणू शकता. आता गुड आफ्टरनून कधी म्हणणार आहात तुम्ही? गुड आफ्टरनून तुम्ही म्हणू शकता 12 ते 4 मध्ये, 12 PM to 4 PM. कधी कधी 5 PM पर्यंत सुद्धा एक्सटेंड केलं तरी काही हरकत नाही. ओके, 12 ते 5 किंवा 12 ते 4 या दरम्यान तुम्ही गुड आफ्टरनून म्हणू शकता. आणि त्याच्या पुढे येते गुड इव्हनिंग म्हणण्याची वेळ. म्हणजे गुड इव्हनिंग तुम्ही 4 ते 9, ओके, किंवा 5 ते 9, रात्री 9 पर्यंत तुम्ही गुड इव्हनिंग म्हणू शकता. आणि मग तुम्ही झालंय, तुमचं भेटून झालंय, तुम्ही आपल्या घरी जाताय, 9 वाजून गेलेले आहेत तर गुड नाईट असं
म्हणू शकता. लक्षात ठेवा, आणि तुम्ही कुठेही बाहेर गेलायत, ऑफिसला, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा घरी जरी असेल तरी सतत समोरच्याला गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग वेळेनुसार विश करत राहा, कारण समोरच्या व्यक्तीला सुद्धा छान वाटेल आणि तुमचं छान इम्प्रेशन पडेल. तर मंडळी, आय होप आजचा व्हिडिओ अगदी छोटा होता, पण मला थोडंसं तुम्हाला मोटिवेट करावंसं वाटलं की अगदी तुम्ही हार मानू नका, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला ज्या आवडेल त्या टेक्निक्स तुम्ही आत्मसात करा डेली लाईफमध्ये. असं नाही होणार की आज मी इंग्लिश बोलले आणि आता एका महिन्यानंतर डायरेक्ट मी इंग्लिश बोलणार, मग तुम्हाला नाहीच येणार आहे इंग्लिश बोलता. सो आज मी बोलले, उद्या थोडंसं 5 मिनिटं बोलेन, रोज थोडासा वेळ द्या इंग्लिश शिकण्यासाठी. आणि जर तुम्ही खरंच सिरियस असाल, तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, फर्स्ट लेसन, सेकंड लेसन, त्याच्यानंतर तुम्हाला बोलायची प्रॅक्टिस हवी आहे, तर माझे जे प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत ते तुम्ही नक्की घेऊ शकता. कुठून घेणार आहात तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या म्हणजे माझं स्वतःचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड करण्यासाठी एकदम फ्री आहे, मोफत आहे. सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेल्या आहेत. गुगल प्ले स्टोअरवर सुद्धा माझं ॲप अवेलेबल आहे, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. आणि तुमच्याकडे आयफोन असेल तर ॲप स्टोअरवर सुद्धा अवेलेबल आहे, फक्त त्याचं नाव वेगळं आहे. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ऑलराईट, असंच भेटूया आपण दर शुक्रवारी भेटणार आहोत इथून पुढे. त्यामुळे शुक्रवारी नक्की चॅनलवर येऊन कुठला नवीन विषय आज मी सांगते तो बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.